TYBA जनरल या विषयाच्या या ऑनलाईन लेक्चरमध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरला म्हणजे दुसरं लेक्चर आपल्याला घेणं शक्य नाही झालं, कारण त्याचवेळी MAचे जे काही लेक्चर्स होते ते ॲडजस्ट करावे लागले। मागील लेक्चरला आपण अभ्यासक्रमाची ओळख करून घेतलेली होती आणि त्यानुसार आज आपण प्रकरण क्रमांक 1ला सुरुवात करणार आहोत। तुमचं प्रकरण क्रमांक 1 जे आहे, भारतीय राष्ट्रवादाचा उदय आणि विकास। मग आता या प्रकरण क्रमांक 1 मध्ये एकूण 4 उपघटकांचा आपण आढावा घेणार आहोत। त्यामध्ये पहिला जो आहे भारतीय राष्ट्रवादाच्या उदयाची कारणे, त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना, त्यानंतर मवाळवाद आणि जहालमतवाद, त्यानंतर या प्रकरणातील शेवटचा जो मुद्दा आहे क्रांतिकारी राष्ट्रवाद। मग आता सर्वप्रथम भारतीय राष्ट्रवादाच्या उदयाची कारणे किंवा पार्श्वभूमी बघत असताना एक प्रास्ताविक स्वरूपात माहिती आपणास काय सांगता येईल की सन 1757च्या प्लासीच्या लढाईतील यशानंतर ब्रिटिशांनी भारतातील ब्रिटिश सत्तेचा जो काही पाया होता तो घातलेला होता आणि सन 1857 पर्यंतच्या म्हणजे एकूण 100 वर्षांचा जो कालावधी होता, या 100 वर्षाच्या कालावधीमध्ये भारतातील जवळपास सर्व प्रदेशावर आपलं साम्राज्य उभारण्यामध्ये या ब्रिटिशांना यश मिळालेलं होतं। या काळातील राजकीय आणि आर्थिक शोषणामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये असंतोष निर्माण झालेला होता। याची परिणती 1857च्या उठावामध्ये पुढील काळामध्ये झालेली दिसते। ब्रिटिशांनी आपल्या प्रगत शस्त्रांच्या बळावर हा उठाव मोडून देखील काढलेला होता, तथापि याचा परिणाम भारतातील सर्व स्तरावर झालेला आपणास दिसून येतो। मग आपण संघटितपणे एक राष्ट्रीयत्वाच्या भावनेतून एकत्र येऊन राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळ अधिक जोमाने सुरू करण्याची गरज आहे, याची जाणीव कुठेतरी या भारतीय लोकांना झाली। पाश्चात्य विद्या आत्मसात केलेल्या भारतीय लोकांनी समाजाचं नेतृत्व करावं आणि राष्ट्रवादाच्या भावनेला मूर्त असं स्वरूप द्यावं, असा एक विचार पुढे आला आणि मग त्यातूनच भारतीय राष्ट्रीय सभा म्हणजेच इंडियन नॅशनल काँग्रेस ची जी काही स्थापना झालेली आहे ती पुढील काळामध्ये झालेलीच, म्हणजे ते एक व्यासपीठ म्हणून या भारतीयांसमोर आलेलं दिसतं। मग आता भारतीय राष्ट्रवादाच्या उदयाची कारणे या मुख्य मुद्द्याकडे आपण जाऊया। म्हणजे भारतात राष्ट्रवाद ब्रिटिशांच्या धोरणाच्या प्रतिक्रियेतून समोर आला, ही एक वास्तविकता आहे, परंतु याचबरोबर हेही लक्षात घ्यावं लागेल की त्यामध्ये भारतीय लोकांची सुद्धा जी काही भूमिका होती ती महत्त्वाची होती। मग तो जो राष्ट्रवाद होता अधिक गतिमान करण्याचा किंवा जोपासण्याचा किंवा विकसित करण्याचा जो काही प्रयत्न होता तो या भारतीयांनी केलेला होता, हे कोणीही नाकारू शकत नाही। 1870च्या दशकाचा जर आपण विचार केला तर भारतीय राष्ट्रवाद आकार घेऊ लागलेला होता आणि 1890च्या दशकापर्यंत तो काय झालं, बऱ्यापैकी फोफावलेला आपणास दिसतो। मग आता या राष्ट्रवादाच्या उदयाची नेमकी कारणं काय आहे? अगदी पहिलं जर कारण आहे जे आपणास घेता येईल, तुम्ही ते पॉईंट्स नोट करून घेतले तरी चालेल। भारतीय राष्ट्रवादाच्या उदयाची कारणे, त्यामध्ये आहे समजा पहिलं जे कारण आहे ब्रिटिशांचे एकछत्री शासन। जे ब्रिटिशांनी भारतात स्थापन केलेली एकछत्री सत्ता ही राष्ट्रवादाच्या उदयाचे एक प्रमुख कारण मानलं जातं। यापूर्वीच्या शाखांना सर्व देशामध्ये एक प्रकारचे प्रशासन निर्माण करता आलेले नव्हते। ब्रिटिशांच्या राजकीय ऐक्यामुळे काय भारतीय समाजामध्ये ऐक्याची जाणीव निर्माण झालेली दिसते। त्याचप्रमाणे सर्वांना एकसमान साम्राज्यवादी शोषणाच्या समस्येला तोंड देखील द्यावं लागलं। मग या कारणाने काय झालं, भारतीय माणूस एक जागी येण्यास काय झालं, मदत झाली, तो एकत्र होण्यास मदत झाली। या ऐक्याच्या
प्रतिक्रियेमधूनच काय झालं, राष्ट्रवादाला चालना मिळालेली दिसते. म्हणजे हे ब्रिटिशांचं एकछत्री जे काही शासन होतं याची एक प्रतिक्रिया, म्हणजे थोडक्यात हे भारतीय लोकांचं एकत्र येणं होय. म्हणजे ब्रिटिशांचं एकछत्री जे काही शासन आहे ते भारतीय राष्ट्रवादाच्या उदयास कारणीभूत मानलं जातं. आता त्यानंतर आहे भारतात शांतता आणि सुव्यवस्था. म्हणजे 18व्या शतकात भारतात अशांतता निर्माण झालेली होती. ब्रिटिशांनी भारतामध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर सर्वात अगोदर शांतता आणि सुव्यवस्थेला जो काही प्राधान्यक्रम होता तो दिलेला दिसतो. मग आता याबाबत बोलताना पार्सिव्हल स्पियर काय म्हणतो? पार्सिव्हल स्पियर ब्रिटिश शासनाच्या प्रशासनाचे हे एक प्रमुख अंग होते. ते म्हणजे त्यांची अवैयक्तिकता, म्हणजे उच्चस्तरीय प्रशासकांच्या बदलीनंतर त्याच्या खालच्या प्रशासनात काहीही बदल होत नव्हता. हा बदल ब्रिटिशांपूर्वी कायमस्वरूपी होत होता. म्हणजे जेव्हा ब्रिटिश आले, एक शांतता आणि सुव्यवस्था भारतामध्ये नांदवायची असेल तर त्यांनी हा जो काही, म्हणजे एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याची देखील बदली झाली तरी अगदी खालचं जे प्रशासन होतं ते अगदी व्यवस्थित, अगदी जशाच्या तसं राहत होतं. त्यामुळे अस्थिरता निर्माण होत नव्हती. ब्रिटिशांनी प्रशासकीय यंत्रणा कायमस्वरूपी कार्यरत ठेवलेली होती. त्यामुळे भारतीय लोकांना नवीन विचार अवगत करणे यामुळं अधिक सुलभ झालं आणि यातून काय झालं, राष्ट्रवादाला एक चालना मिळाली. ठीक आहे. त्यानंतर पुढचं जे कारण आपणास सांगता येईल राष्ट्रवादाच्या उदयाचं ते म्हणजे पाश्चात्य शिक्षण. म्हणजे ब्रिटिशांनी भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाची सुरुवात प्रामुख्याने 2 उद्देशांनी केलेली होती. एक म्हणजे त्यांना प्रशासनामध्ये सहकार्य करण्यासाठी लोकांची आवश्यकता होती, आणि दुसरं काय कारण सांगता येईल किंवा दुसरा उद्देश काय सांगता येईल, त्यांना त्यांच्या वस्तूला ग्राहक तयार करावयाचा होता. हे त्यांचे 2 उद्देश इंग्रजी शिक्षणाने साध्य केले. परंतु काय झालं, भारतीयांना या शिक्षणाचे मोठे फायदे झालेले देखील आपणास दिसतात. म्हणजे एकतर या शिक्षण पद्धतीमुळे भारतीयांना पाश्चात्य विचार जे होते ते अवगत झालेले दिसतात. या शिक्षण पद्धतीमुळेच भारतामध्ये आधुनिक मध्यमवर्गाचा जो काही उदय होता तो पुढील काळामध्ये घडून आलेला आपणास दिसतो. म्हणजे अनेकांना उदरनिर्वाहाचं जे काही साधन होतं ते देखील मिळालेलं होतं. यातूनच भारतात राष्ट्रवादाच्या उदयाला काय झालं, एक मोठी गती मिळत गेली. खरं तर भाषेचा जर आपण विचार केला तर भाषा ही विचारांच्या देवाणघेवाणीचं एक माध्यम आहे. याचा भारतीयांनी पुरेपूर उपयोग देखील करून घेतलेला आपणास दिसतो. विष्णुशास्त्री चिपळूणकर, म्हणजे ज्यांना मराठी भाषेचे शिवाजी असं म्हटलं जातं, त्यांनी इंग्रजी शिक्षणाला काय म्हटलंय, वाघिणीच्या दुधाची उपमा त्यांनी त्या इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाला दिलेली आहे. म्हणजे आपण इंग्रजी शिक्षण घेतले पाहिजे आणि त्याचे काय फायदे जे आहेत थोडक्यात ते सर्वांसमोर आपण मांडले पाहिजे असं देखील ते सांगतात. म्हणजे याच इंग्रजी शिक्षणाने भारतातील सर्वच, मग त्यामध्ये राष्ट्रीय काँग्रेस, क्रांतिकारक किंवा तुमचे शेतकरी असतील, तुमचा कामगार वर्ग असेल, मुस्लिम लीग, त्यानंतर साम्यवादी किंवा समाजवादी चळवळीचे नेतृत्व, म्हणजे जे काही तयार करण्याचं जे काही काम होतं ते यामुळं शक्य झालंय. म्हणूनच भारतीय राष्ट्रवादाच्या उदयामध्ये या पाश्चात्य किंवा या इंग्रजी शिक्षणाला एक महत्त्व दिलं जातं. त्यानंतर आहे परिवहन साधनांचा विकास. हे देखील राष्ट्रवादाच्या उदयाचं एक प्रमुख कारण मानलं जातं. म्हणजे ब्रिटिशांनी भारतामध्ये रस्ते, रेल्वे, काय तुमचं जहाजे असतील, विमाने, वाहने, थोडक्यात आपण काय म्हणतो, आपण नाही का वाहन म्हणजे थोडा शब्द असा काय म्हणतो त्याला, आपण थोडासा मागे पडत चालला, कारण ते जुन्या लोकांचं काहीतरी आहे की नाही, वाहनाने या वाहनाने इथून तिथं आम्ही प्रवास केला, असं केलं वगैरे वगैरे. पण आजकालची सुशिक्षित पिढी फार या शब्दाचा वापर करत नाही. वीज आणली, दूरध्वनी यंत्रणा देखील त्यांनी कार्यरत केलेली होती. या परिवहन साधनांचा जो काही विकास होता तो या ब्रिटिशांनी भारतामध्ये घडवून आणलेला होता. ज्या साधनांचा फायदा जो सुरुवातीचा जर विचार केला तर ब्रिटिशांना झाला, परंतु नंतरच्या काळाचा जर विचार केला तर याचा फायदा भारतीयांना सुद्धा झाला. म्हणजे जेव्हा 1853 साली भारतामध्ये रेल्वे सुरू झाली
तेव्हा कार्ल मार्क्स काय म्हटला होता बघा, तुम्ही आता भारतातील आधुनिकीकरण आणि औद्योगिकीकरण थांबवू शकणार नाही, असं कोण म्हणतो? कार्ल मार्क्स. म्हणजे जेव्हा ब्रिटिशांनी भारत सोडला तेव्हा भारतात जवळजवळ आपण काय म्हणतो त्याला 40,000 मैलाच्या ज्या काही रेल्वे पटऱ्या होत्या त्या उपलब्ध होत्या. म्हणजे ठीक आहे, ब्रिटिशांनी त्यांच्या व्यापाराच्या सोयीनं का होईना भारतामध्ये रेल्वे सुरू केली, पण नंतरच्या काळामध्ये त्याचा उपयोग कोणाला झाला? निश्चितच भारतीयांना झाला असं आपणास म्हणता येईल. मग या रेल्वेने भारताला एका ठिकाणी आणण्यात एक महत्त्वाची भूमिका निभावलेली आहे. परिवहनाच्या साधनाच्या विकासामुळे काय झालंय, भारतीयांमध्ये विचारांच्या अभिसरणाची जी काही प्रतिक्रिया होती किंवा जी काही प्रक्रिया आहे ती गतिमान झालेली दिसते. जे या विचाराच्या देवाणघेवाणीमुळे किंवा अभिसरणाच्या प्रक्रियेतून काय झालं, भारतामध्ये एक राष्ट्रवादाने आकार घेतलेला आपणास दिसतो. आता त्यानंतर पुढचं जे काही कारण आहे भारतीय राष्ट्रवादाच्या उदयाचे ते सांगता येईल की मध्यम वर्गाचा झालेला उदय. म्हणजे इंग्रजांच्या प्रशासकीय आणि आर्थिक धोरणामुळे भारतात मध्यम वर्गाचा उदय घडून आलेला दिसतो. या लोकांनी तत्काळ इंग्रजी शिक्षण आत्मसात केले, कारण त्यामुळं काय, यांना उदरनिर्वाहाचं जे काही साधन होतं ते मिळणार होतं. हा वर्ग प्रभावीपणे समोर आला. मध्यम वर्गाच्या भूमिकेविषयी बोलताना स्पियर काय म्हणतात, हा नवीन मध्यम वर्ग एक संघटित अखिल भारतीय वर्ग होता, ज्याची पार्श्वभूमी वेगवेगळ्या स्वरूपाची होती, परंतु त्यांचे ज्ञान, त्यांचे विचार, त्यांचं मूल्य हे काय होतं, पार्श्वभूमी जरी वेगळी असली तरी त्यांचे जे ज्ञान असतील, विचार असतील, मूल्य होते ते एक समान होते. हा भारतीय समाजाचा एक लहान घटक होता, परंतु गतिशील असा घटक होता. त्यांच्यात उद्देशाचं ऐक्य आणि आशादायी भावना देखील आपणास दिसून येते. म्हणजे याच मध्यम वर्गाने प्रभावीपणे समोर येऊन प्रत्येक आंदोलनाचं जे काही नेतृत्व आहे ते आपणास केलेलं दिसते. म्हणजे या मध्यम वर्गाने भारतीय राष्ट्रवादाचे ओझे आपल्या खांद्यावर घेऊन कायमस्वरूपी इतरांना जागृत करण्याचा जो काही प्रयत्न होता तो यांनी केलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर राष्ट्रवादाच्या उदयाचं आणखी एक कारण आपणास सांगता येईल, प्राचीन इतिहासाच्या संशोधनाचा प्रभाव. म्हणजे वसाहतवादी लोकांनी भारतीय इतिहास लिहिण्यास प्रारंभ केला. यातील काही लोक हे वस्तुनिष्ठ आणि प्रांजळ होते, तर काही पूर्वग्रहदूषित लोक होते. म्हणजे विल्यम जोन्स, त्यानंतर मोनियर विल्यम, त्यानंतर मॅक्स मुलर, म्हणजे या लोकांनी भारताचे प्राचीन साहित्य मोठ्या प्रमाणात भाषांतरित केले असं देखील आपणास दिसतंय. काही लोकांनी पुरातत्त्वीय उत्खनने केली आणि यातून निष्कर्ष काढले की भारताचा प्राचीन काळ हा गौरवशाली आणि समृद्धशाली अशा स्वरूपाचा होता. यामुळे भारतीयांना अभिमान वाटणे साहजिक होते. म्हणजे आपले पूर्वज हे पराक्रमी होते, त्याचप्रमाणे विचाराच्या दृष्टिकोनातून देखील भारताचा प्राचीन काळ हा गौरवशाली आहे असं देखील आपल्या निदर्शनास आलेलं आहे. त्यामुळे जो भारतीय माणूस आत्मविश्वास हरवून बसला होता त्याच्यात एक नवीन आत्मविश्वास निर्माण झालेला होता. म्हणजे भाषांतराबरोबरच काही लोकांनी भारताचा इतिहास देखील लिहिला. म्हणजे जसं की विन्सेंट स्मिथ असेल तुमचे, किंवा जेम्स मिल, त्यानंतर ग्रँड डफ, कनिंगहॅम, म्हणजे इत्यादींनी भारताचा इतिहास लिहिताना काही निष्कर्ष काढले आणि ते निष्कर्ष भारतीयांना नावे ठेवणारी देखील होती असं देखील म्हटलं जातं. तुम्ही सर्वांनी एक काम करा, चॅट बॉक्समध्ये तुमचं जे काही नाव आहे ते नाव लिहा आणि तुमचा रोल नंबर टाका. हां, ठीक आहे. ठीक आहे, आपल्या विषयाकडे जाऊया. मग यातील समजा काही सत्य काय होती, म्हणजे भारतीय लोकांना नावं ठेवण्यात आलं, मग परंतु मग मोठ्या प्रमाणात समजा जरी ते काही सत्य म्हटलं जात त्याच्यातील काही बऱ्यापैकी असत्यच होतं. म्हणजे याला विरोध करण्यासाठी एक मोठा वर्ग समोर आला. या भारतीय वर्गाने भारत काय होता, भारताचा प्राचीन इतिहास कसा गौरवशाली होता, या ज्या काही बाबी होत्या त्या स्पष्टपणे मांडण्याचा प्रयत्न केला. म्हणजे यातून भारतीय माणसामध्ये एक नवीन आत्मविश्वास निर्माण झाला.
जर आपले पूर्वज हे करू शकतात तर आपण का नाही, हा दृष्टिकोन त्यांच्या समोर आला आणि ते ब्रिटिशांच्या विरोधात उभे ठाकले आणि याच्यातूनच काय झालं, भारतीय राष्ट्रवादाचा उदय झाला. त्यानंतर आहे आंतरराष्ट्रीय प्रभाव, म्हणजे भारतीय राष्ट्रवादाला काही आंतरराष्ट्रीय बाबींमुळे देखील चालना मिळालेली होती. दक्षिण अमेरिकेचा जर विचार केला तर या दक्षिण अमेरिकेतून स्पेन व पोर्तुगालला माघार घ्यावी लागली होती. म्हणजेच वसाहतवादी राष्ट्रे मागे हटलेली आपणास दिसतात. त्याचप्रमाणे युरोपचा जर विचार केला, तिकडे ग्रीक होता, इटली होता, तुमचा आयर्लंड होता. या देशातील राष्ट्रीय चळवळींचा भारतीय राष्ट्रवादावर प्रभाव पडलेला दिसतो. म्हणजे थोडक्यात एक आंतरराष्ट्रीय प्रभाव या भारतीय राष्ट्रवादाला चालना देण्यास कारणीभूत मानला जातो. इटलीच्या एकीकरणाचा जो जनक आहे थोडक्यात जोसेफ मॅझेनी, हा भारतीय क्रांतिकारकांना एक आदर्श वाटत होता. त्याचप्रमाणे म्हणजे या कालखंडाचा जर आपण विचार केला तर एक नवीन सिद्धांत समोर आलेला होता आणि तो म्हणजे काय, भारतीय आर्य हे त्याच मानव शाखेतून आलेले आहेत ज्या मानव शाखेतून युरोपीय लोक आलेले आहेत. म्हणजे या घटनांमुळे एक बाब स्पष्ट झाली की आपण युरोपियन लोकांपेक्षा काही कमी नाही, अशी भावना या भारतीय लोकांमध्ये प्रबळ झाली आणि पर्यायाने हा आंतरराष्ट्रीय प्रभाव पडून त्यांच्यामध्ये राष्ट्रवादास चालना मिळाली. त्यानंतर पुढचं जे कारण आहे सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी. म्हणजे 19व्या शतकाचा जर आपण विचार केला तर भारतामध्ये प्रबोधन घडून आलेलं दिसतंय. या प्रबोधनाच्या चळवळीत प्राचीन योग्य परंपरा आणि आधुनिकता यांचा समन्वय साधण्यात आलेला दिसतोय. या सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीत ब्राह्मण समाज असेल, आर्य समाज असेल, रामकृष्ण मिशन असेल, थिओसॉफिकल सोसायटी असेल, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, हे सर्वांनीच काय केलंय, आधुनिक नवीन भारताचं स्वप्न भारतीयांना दाखवण्याचा जो काही प्रयत्न आहे तो केलेला आहे. यातील बऱ्याच आंदोलनांनी राष्ट्रीय उत्थानासाठी विशेष असे प्रयत्न केलेले होते. या विशेष प्रयत्नातूनच भारतीय लोकांमध्ये एक नवीन आत्मविश्वास निर्माण झालेला दिसतो. या आत्मविश्वासाच्या जोरावरच राष्ट्रवाद, राष्ट्र, स्वदेशी अशी भाषा भारतीय लोक करू लागलेले दिसतात. म्हणजे यातील प्रत्येकाने असे प्रतिपादन केले की जर आपल्याला भारताला सुधारायचं असेल तर पाश्चात्य विचार अवगत केल्याशिवाय पर्याय नाही. त्याचबरोबर हे देखील असं ठासून सांगण्यात आलं की भारतीय संस्कृतीत काही वाईट बाबी आहेत परंतु ती अगदीच टाकाऊ नाही. आपण आपल्या संस्कृतीपासून, आपल्या पूर्वजांपासूनही प्रेरणा घेऊ शकतो, कारण आपल्याही संस्कृतीत धर्मात प्राचीन म्हणजे पूर्वजात तो श्रेष्ठपणा आहे जो पाश्चात्य लोकांकडे ऑलरेडी आहे. समजा म्हणजे तोच श्रेष्ठपणा आहे की नाही, तीच संस्कृती ते आपल्याकडे आहे. त्यामुळे आपल्याला कमी वाटून घेण्याची काही गरज नाही. किंबहुना काही ठिकाणी तर आपण त्यांच्यापेक्षाही ग्रेट आहोत असे देखील एक विचार त्यावेळी रुजलेला होता. म्हणजे एकंदरीतच सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळींनी भारतीय राष्ट्रवादाला एक चालना दिलेली आपणास दिसते. त्यानंतर मग आणखी एक कारण आपणास सांगता येईल की जेणे त्यातून भारतीय राष्ट्रवादाचा उदय झाला, वर्तमानपत्रांचं योगदान. भारतात वर्तमानपत्रांची सुरुवात ब्रिटिशांनी केली. यानंतरच्या काळामध्ये यात भारतीयांनी सुद्धा प्रवेश मिळवलेला होता. भारतात अनेक वर्तमानपत्रे होती. त्यातील अँग्लो इंडियन वर्तमानपत्रे कायमस्वरूपी शासनाची बाजू मांडताना आपल्याला दिसतात. तर भारतीय वर्तमानपत्रामध्ये राष्ट्रीय चळवळीत काम करणारी क्रांतिकारकांची, समाज सुधारकांची अशी काही वर्तमानपत्र होती. या सर्वच वर्तमानपत्रांनी काय केलं, भारतीय राष्ट्रवादाच्या उदयात आणि विकासामध्ये अत्यंत महत्त्वाची अशी भूमिका बजावलेली आपणास दिसते. संवाद कौमुदी असेल, सोमप्रकाश असेल, अमृत बाजार पत्रिका, स्वदेश मित्र, मराठा, केसरी, त्यानंतर काळ, यंग इंडिया, त्यानंतर आहे हरिजन, आणखी काय सांगता येईल आपल्याला, इंडिपेंडंट, त्यानंतर ट्रिब्यून,
म्हणजे या वर्तमानपत्रांनी कायमस्वरूपी लोकांच्या जनजागृतीची जी काही कामे होती ती केलेली दिसतात. शासनाच्या भूमिका लोकांना समजावून सांगण्याचं जे काही काम होतं या वर्तमानपत्रांच्या माध्यमातून झालेलं आहे. त्याचप्रमाणे आपला प्राचीन काळ, त्याचे वैभव हे देखील लोकांसमोर आणण्याचं काम या वर्तमानपत्रांनी केलं आहे. वाईट रूढी असतील, रीतिरिवाज असतील, परंपरा असतील, याच्यावर देखील खडकून जी काही टीका होती या वर्तमानपत्रांनी केलेली आहे. पाश्चात्य योग्य विचारांचे समर्थन त्यांनी केलेले होते. म्हणजे पाश्चात्यांमध्ये जे काही योग्य आहे ते त्यांनी स्वीकारलं. एकंदरीत जर आपण भारतीय वर्तमानपत्रांनी राष्ट्रवादाचा अग्नी पेटवला असं म्हटलं तरी काही वाईट ठरणार नाही. म्हणजे या वर्तमानपत्रातून जी काही माहिती होती, जी काही बाबी होत्या, ज्या वेगवेगळा जो काही इतिहास होता तो जनतेसमोर येत होता आणि यातूनच एक राष्ट्रवाद जागवण्याचं जे काही काम होतं ते या वृत्तपत्रांनी केलेलं दिसतं. त्यानंतर आहे आर्थिक श्वसन. हे देखील भारतीय राष्ट्रवादाच्या उदयाचं प्रमुख कारण मानलं जातं. ब्रिटिशांच्या शासनाची प्रवृत्ती ही शोषणाची होती, म्हणजे भारतीय लोकांचं शोषण करणं. ब्रिटिश एवढ्या दुरून भारतामध्ये आर्थिक शोषणासाठीच आले होते. जे ब्रिटिश या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी आपल्याला हवी ती अर्थव्यवस्था निर्माण केली. शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कर लादले, शेतीचं व्यापारीकरण घडून आणलं. जे काही पीक आहे समजा त्या पिकांची सक्ती केली. तुम्हाला मी सांगितलं काल की निळीचं जे पीक होतं याची सक्ती करण्यात आली होती. अमुक ठिकाणी एवढ्या एरियामध्ये फक्त निळीचंच पीक घ्यायचं. म्हणजे हे जे काही शोषण होतं भारतीयांचं, म्हणजे महसूल वसूल करण्याच्या पद्धतीमध्ये देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात बदल केला. हस्ते उद्योगाचा जाणीवपूर्वक त्यांनी विनाश घडून आणलेला होता. नवीन उद्योगात मोठ्या प्रमाणात पैसा गुंतवलेला देखील आपणास दिसतो. त्यामुळे झालं काय, हस्तउद्योगाच्या विनाशामुळे शेतीवर मोठ्या प्रमाणात आर्थिक बोजा पडलेला दिसतोय. भारतीय व्यापार पूर्णपणे प्रयत्न करून ब्रिटिशांनी देशोधडीला लावलेला होता. सुरुवातीच्या काळात हे भारतीयांच्या लक्षात आले नाही, परंतु नंतरच्या काळामध्ये मात्र भारतीयांच्या हे सर्व काही जो प्रकार आहे तो त्यांच्या लक्षात आला. म्हणजे भारतीयांच्या लक्षात आल्यानंतर मग राजाराम मोहन राय असतील, भास्कर पांडुरंग तरखडकर असतील, त्यानंतर रामकृष्ण विश्वनाथ असतील, गोपाळ हरी देशमुख घ्या, न्यायमूर्ती रानडे घ्या, दादाभाई नौरोजी घ्या, यांनी काय केलं. म्हणजे दादाभाई नौरोजींनी तर ब्रिटिशांनी भारतातून संपत्तीचं वहन केलं, ड्रेन थेअरी याला म्हटलं जातं, या माध्यमातून त्यांनी ब्रिटिश भारताचं शोषण कसं करताय आर्थिक दृष्टिकोनातून हे त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे थोडक्यात ब्रिटिशांचं आर्थिक शोषण जे होतं ते कुठेतरी या भारतीय राष्ट्रवादाच्या उदयास कारणीभूत ठरलेलं आहे. त्यानंतर आहे जातीयहीनतेची वागणूक. म्हणजे ब्रिटिशांनी पहिल्यापासूनच भारतीयांना जातीयहीनतेची वागणूक दिलेली होती. परंतु सुरुवातीच्या काळात म्हणजे जेव्हा ब्रिटिशांचा भारतात पूर्णपणे विस्तार झालेला नव्हता तोपर्यंत भारतीयांशी अगदी मान सन्मानाने ते वागत होते. परंतु जेव्हा पूर्ण विस्तार झाला, संपूर्ण साम्राज्यावर त्यांचं वर्चस्व निर्माण झालं, मग त्यांनी भारतीयांशी एकदम असं हीनतेची वागणूक भारतीयांना देण्यास सुरुवात केली. म्हणजे त्यांचे जे मोठमोठे क्लब होते, हॉटेल्स होते, याच्या पुढे काय म्हणजे अगदी बोर्ड लावलेले असायचे, इंडियन्स अँड डॉग्स आर नॉट अलाउड, म्हणजे भारतीय लोकांना आणि कुत्र्यांना प्रवेश नाही. म्हणजे बघा अशी परिस्थिती त्या काळात होती. मग एवढी जातीयहीनतेची काळाभोवरा जो काही भेद आहे, म्हणजे महात्मा गांधींचा जर आपण विचार केला तर त्या रेल्वेच्या त्या डब्यामधून त्यांना ढकलून दिलं जातं का, तर तुम्ही म्हणजे वर्णभेद तिथे दिसून येतोय. मग त्याच्यातूनच ते महात्मा गांधींनी तिकडं साऊथ आफ्रिकेमध्ये जातात आणि ती जी काही चळवळ होती ती त्यांनी सुरू केलेली आपणास दिसते. म्हणजे एकंदरीत एवढं सुरुवातीला जेव्हा वर्चस्व प्रस्थापित झालं, संपूर्ण साम्राज्य आपल्या ताब्यात आले, मग तेव्हा कुठेतरी भारतीयांना नीच वागणूक सुरू झाली. तो एवढा टोकाचा अन्याय अत्याचार होता की सैन्यात भारतीय माणूस सुभेदार या पदाच्या हुद्द्याच्या पुढे देखील अगदी जाऊ शकत नव्हता. फक्त सुभेदार, त्याच्यावरचं पद त्याला दिलं जात नव्हतं. महसूल प्रशासनामध्ये देखील त्याला खालच्या स्तराला नोकरी करावी लागत होती. सुशिक्षित मध्यम वर्गाला देखील एक अन्यायकारक अशी वागणूक त्यावेळी या
ब्रिटिशांकडून मिळत होती. त्यामुळंच काय झालं, या ब्रिटिशांच्या विरोधात एक असंतोष निर्माण झाला. मोठमोठ्या शहरात काही ठिकाणी म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की इंडियन्स अँड डॉग्स आर नॉट अलाउड, आहे की नाही. म्हणजे जातीहीनतेच्या वागणुकीला प्रतिक्रिया मिळणं साहजिक होतं आणि या बाबींचा राग भारतीयांच्या मनामध्ये येणे साहजिक होतं. यातूनच भारतीय राष्ट्रवादाचा उदय पुढील काळामध्ये झालेला दिसतो आणि त्यामध्ये वाढ झालेली दिसते. आणि अगदी शेवटचं कारण आपणास बघता येईल की लॉर्ड लिटन याची जी काही धोरणं होती ती देखील भारतीय राष्ट्रवादाच्या उदयास कारणीभूत मानली जातात. आता हा लॉर्ड लिटन जो होता, लॉर्ड लिटनचा कालावधी साधारणतः 1876 ते 1880, म्हणजे या काळामध्ये भारतात एक व्हाईसरॉय म्हणून तो तेथे कार्यरत होता. हा एक घोर साम्राज्यवादी होता. याच्या धोरणामुळे भारतीय राष्ट्रवाद मोठ्या प्रमाणात गतिमान झालेला दिसतो. त्याच्या काळातील ती धोरणं मग नेमकी काय होती? सनदी सेवा, म्हणजे लॉर्ड लिटनने सनदी सेवेची आयुर्मर्यादा जी होती ती 21 वरून अगदी 19 वर आणून ठेवली. एकतर भारतीय या परीक्षेला बसणेच अवघड होतं आणि त्यातच जर आयुर्मर्यादा आणखीन कमी केली तर मग पुढील बाब जी होती ती कठीण होती. त्यामुळे संपूर्ण भारतभर याची प्रतिक्रिया उमटली, म्हणजे या सनदी सेवा. त्यानंतर 1877चा दुष्काळ, म्हणजे 1877 साली भारतात मोठा दुष्काळ पडला. असा दुष्काळ पडलेला असताना देखील या लॉर्ड लिटनने काय केलं, राज दरबार भरवण्यासाठी जवळजवळ 1 कोटी रुपये खर्च केले. भारतीय नेत्यांनी वर्तमानपत्रांनी यावर जोरदार टीका केली. म्हणजे हे देखील एक कारण त्यामध्ये येतं. व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट, लॉर्ड लिटनने काय केलं, देशी भाषिक जी वृत्तपत्रे होती म्हणजे त्यांच्यावर एक आपण काय म्हणतो बंधने आणणारा जो काही कायदा होता तो त्याने लागू केलेला होता, व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट. त्यानंतर अफगाणिस्तान विषयक धोरण, म्हणजे अफगाणिस्तान विषयक धोरण म्हणजे लॉर्ड ऑकलंड याने काय केलं की अग्रगामी धोरणाचा पुरस्कार केलेला होता, परंतु ते फसल्यामुळे नंतर ते ब्रिटिशांनी सोडून दिले. परंतु लिटन पुन्हा त्या धोरणाचा पुरस्कार करून या युद्धावर त्याने मोठा खर्च केलेला देखील आपणास दिसतो, जी बाब भारतीयांना खटकली. त्यानंतर समजा आहे आर्म्स ऍक्ट. मग याने काय केलं, हा आर्म्स ऍक्ट जो कायदा आहे तो पास करून काय केलं की विना परवानगी शस्त्र बाळगण्यास त्याने बंदी घातली. यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात भारतीयांकडून टीका झाली. म्हणजे एकंदरीतच काय की लॉर्ड लिटनच्या धोरणाने भारतीय राष्ट्रवादाला मोठ्या प्रमाणात चालना दिलेली दिसते. ठीक आहे. भारतीय राष्ट्रवादाच्या उदयाची कारणे किंवा पार्श्वभूमी नेमकी काय होती या मुख्य मुद्द्याचा आज आपण आढावा घेतलेला आहे. त्याच्या साधारणतः 12 एकूण कारणांचा त्यामध्ये समावेश होता. त्याचा आढावा आज आपण या लेक्चरला घेतलेला आहे. ठीक आहे. मग आज आपण इथे थांबूया. पुढील लेक्चरला आपण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना या प्रकरणातील दुसऱ्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत. सो आज आपण इथे थांबूया. पुन्हा भेटूया पुढील लेक्चरला. धन्यवाद.